दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहर असो किंवा ग्रामीण, गुन्हेगारी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये। त्यातच आता कोपरगाव शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी 6 जणांविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मोठा जमाव पोलीस स्टेशनमध्ये जमला होता। अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी जमावाला शांत केले। याबाबत अधिक माहिती अशी की मयत सोहेल पटेल याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी मच्छिंद्र सोनवणे, स्वप्नील गायकवाड, महेश कट्टे, विकी परदेशी, योगेश जाधव यांनी घरी येऊन सोहेलला एका वाहनातून घेऊन गेले। कर्मवीर नगरमध्ये जावेद शमशेर शेख यांच्या शेती प्लॉटमध्ये नेऊन त्याला लाकडी दांड्याने, चाकूने, खिळे असलेल्या बांबूने त्याला मारहाण केली। यात सोहेलचा दुर्दैवी मृत्यू झाला। खुनाच्या या घटनेनंतर पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला असून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तात्रय कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी 3 आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल असे सांगितल्यानंतर जमाव पांगला। काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता। याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 आरोपींनी एका व्यक्तीला मारहाण केली होती। त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। याच्यामध्ये आपण 3 आरोपींना आता अटक करत आहोत। या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने CR नंबर 327/2024 हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत। एकूण किती आरोपी केलेले आहे, किती आरोपी ताब्यात आहेत? याच्यामध्ये आपण जवळपास 5 ते 6 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। याच्यामध्ये 3 आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत। दरम्यान कोपरगाव शहर एकूणच गुन्हेगारीचे केंद्र बनलंय की काय? शहरात कायद्याचं राज्य राहिलंय की नाही असा प्रश्न सध्या अनेकांना पडलाय। त्याचबरोबर अट्टल गुन्हेगार व टवाळखोरांच्या दहशतीमुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे आता तरी गुन्हेगारीला आळा बसणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। रवींद्र जगताप, दक्ष न्यूज, कोपरगाव।